तर हे दृश्य आपण पाहतोय संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। आता तर काल देखील संजय राऊत राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते। आज तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार आहेत। त्यापूर्वी संजय राऊत राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। ठाकरे बंधूंची प्रचाराची संयुक्त सभा होणार आहे असं देखील कळतंय। संजय राऊत हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजे शिवतीर्थावर सध्या दाखल झालेले आहेत। संजय राऊत राज ठाकरेंसोबत आता चर्चा करतील आणि त्यानंतर 12:30 वाजता शिवसेना भवनात संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे ठाकरे बंधूंची। त्यापूर्वी संजय राऊत आणि राज ठाकरेंची ही भेट। आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे कारण तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे हे शिवसेना भवनात पाऊल ठेवणार आहेत। तर ठाकरे बंधूंची एकत्रितरित्या पत्रकार परिषद होणार आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। प्रमोद, आपण पाहतोय आज कित्येक वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार, मात्र त्यापूर्वी संजय राऊत हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचलेत, काय अपडेट? वृषाली, खरं तर 20 वर्षांच्या नंतर राज ठाकरे हे शिवसेना भवनामध्ये जाणार आहेत आणि त्या ठिकाणी मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचा संयुक्त वचननामा जो आहे तो आज जाहीर होणार आहे। पण त्या पार्श्वभूमीवरती वचननाम्याच्या पूर्वी खासदार संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। वृषाली, संजय राऊत यांच्या अगोदर मनसे नेते बाळा नांदगावकर असतील, संदीप देशपांडे असतील, अविनाश अभ्यंकर असतील, हे देखील नेते शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि राज ठाकरेंसोबत हे सगळे नेते चर्चा करणार आहेत। आपल्याला माहिती मागच्या काही दिवसांपासून ज्या वेळी कुठल्या गोष्टी करायच्या असतील पक्षाच्या दोन्ही पक्षांच्या एकत्र, तर त्यापूर्वी राज ठाकरे यांच्यासोबत या सगळ्या प्रमुख नेत्यांची चर्चा होत असते आणि तशीच चर्चा आज देखील करण्यासाठी संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। बघावं लागणार आहे या नेत्यांमध्ये नेमकी चर्चा काय होती, कारण वचननाम्यामध्ये काय काय मुद्दे असणार त्या अनुषंगाने मागच्या काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील यांनी एक झलक दाखवलेली होती, पण ते सोडून इतर कुठले मुद्दे असू शकतात त्या अनुषंगाने देखील चर्चा होऊ शकते। जी माहिती मिळते वृषाली, त्या माहितीनुसार दुपारी 1 वाजता वचननामा त्यापूर्वी हे महत्वाचे नेते राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आणि त्यामध्ये संजय राऊत हे देखील पोहोचल्यात आपल्याला बघायला मिळाले। नक्कीच प्रमोद, या जाहीरनाम्यात 12 गेम चेंजर घोषणांची देखील चर्चा होते, त्या संदर्भात काही माहिती? ज्या पद्धतीने आपण जसा उल्लेख केला, जसं आदित्य ठाकरे असतील किंवा अमित ठाकरे असतील यांनी ज्यावेळी प्रेझेंटेशन दिलेलं होतं त्यावेळेस मुंबईकरांसाठी आम्ही काय काय करू हे त्यांचे महत्वाचे मुद्दे होते। त्यातले 7-8 मुद्दे त्यांनी सांगितलेले होते, मात्र त्यात ऍड काही मुद्दे असू शकतात। त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा होता वृषाली की घरकाम करणाऱ्या महिलांसाठी 1500 रुपयांची घोषणा खरं तर त्या दिवशी केलेली होती। सोबतच मुंबईतील मराठी माणसांसाठी पक्षाकडनं काय काय करता येईल त्या अनुषंगाने देखील मुद्दे या वचननाम्यामध्ये असतील। एक अत्यंत महत्वाचा मुद्दा यातला कुठला असू शकते तर मुंबईकर हा मुंबई सोडून बाहेर जातो, त्यामुळे मुंबईकरांचं मुंबई पण मराठी पण जपलं जाईल त्या अनुषंगानं अनेक मुद्दे या वचननाम्यामध्ये असू शकतात। त्यामुळे 12-13 मुद्दे असतील अशी माहिती सध्या प्राथमिक पद्धतीने मिळत आहे। पण त्यातले 7-8 मुद्दे जे आहेत ते अमित ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील यांनी प्रेझेंटेशनच्या द्वारे 2 दिवसांपूर्वी दिल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। ते मुद्दे सोडून नेमकं अनेक इतर कुठले मुद्दे असतील हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे। पण मुंबई आणि मराठी माणूस हा सेंट्रिक पॉईंट या त्यांच्या वचननाम्यामध्ये असू शकतो किंवा तो सेंट्रिक पॉईंट वचननाम्यामध्ये असेल ही सध्याची परिस्थिती आहे आपल्याला म्हणता येणार। नक्कीच प्रमोद, तुमच्याकडून अपडेट घेणार आहोत। सध्याची दृश्य आपण पाहतोय, दुपारी 1 वाजता ठाकरे बंधू वचननामा जाहीर करणार आहेत। तत्पूर्वी संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले।